मेनी कार्स. तू चालला घरी रिटर्न. मस्त कॅम्प आहे आणि सगळं पॅक झालं. तर इथे त्यांचा छोटासा गेम झोन आहे. पापड पापड त्याला पापड. What is it? Mando. काय? So many cars. तू चालला घरी रिटर्न. काय? I don't do other home. Another home. ओके ठीक आहे चालेल. चलो बाय. Bye. ओके ओके ठीक आहे चालेल. थांब. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर येस, नवीन वर्ष चालू झालेलं आहे. हा पहिला दिवस आहे 1 जानेवारी 2025. तर सर्वांना आमच्या तिघांकडून मनापासून खूप 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 शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला मस्त जावं, एकदम सगळ्या इच्छा पूर्ण होत तुमच्या, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर येस, ऑन दिस नोट लेट्स गो नाव. इथून आम्ही निघत आहोत आता सिडनी मधून. खूप मस्त स्टे झाला, छान गेले हे दिवस सुट्टीचे आणि संपले ते कळालंच नाही, पण अजून संपलेले नाही आहेत. तर आम्ही आता रिटर्न चाललो आहोत आणि ऑन द वे आम्ही परत जे स्टार्टला येताना कॅम्पिंग केलं ना, तर तसंच कॅम्पिंग करणार आहोत. ऍज युजल प्रचंड ऊन आहे आणि ऍज युजल आम्हाला निघायला लेट झालं. आमचा रेकॉर्ड कोण ब्रेक नाही करू शकत चेकआउटचा. ओके, तर आता निघत आहोत आम्ही, पण आम्ही आवरलं घाई मध्ये सगळं. आता हृदय बरोबर म्हटल्यावर थोडं थोडं त्याचं करता करता ना बेबी, तरी त्याने त्रास नाही दिला, काही नाही देत, म्हणून बऱ्यापैकी निभावून जातात गोष्टी. तर 4.5-5 तास लागतील आणि अराउंड 300 किलोमीटर आहे. तर बघू, थांबत थांबत वगैरे जाऊ. डाटा पॉइंट हॉलिडे पार्क म्हणून आहे, तर तिथे चाललो आहोत आम्ही. ही जी साईट आहे ना, ती पावर्ड नाहीये जशी आम्हाला येताना भेटली होती, कारण बुकिंग सगळ्या फुल होत्या. तर अनपावर्ड आहे, पण आय होप संध्याकाळी गरम नसेल, सो दॅट मॅनेज होऊन जाईल. आणि आता निघत आहोत. तर आजचा प्रवास तुम्हाला दाखवतो आम्ही. तर आजच्या या धमाल ब्लॉग साठी आमच्या बरोबर कनेक्टेड राहा. No, 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 I don't think so. No, 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 it's never, ever, 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 ever gonna happen. I don't think so. No, 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 I don't think so. आम्ही इथे थोडा ब्रेक घेतलाय, ऊन आहे खूप आणि रिद्या आता खाणार आहे. येस, इथे आहे गाडी आपली. इथे असं बसायला शेड्स आहेत आणि तिथे वॉशरूम्स आहेत, टॉयलेट्स. हायवेज आहे पूर्ण, असे छोटे छोटे एरियाज बनवतात सो दॅट तिथे रिलॅक्स करू शकतो थोडं. ये अरे बापरे, खुश बघा, खुशी बघा. ऑन द वे संध्याकाळसाठी थोडी ग्रॉसरी घेतली आणि निघालो आमच्या पुढच्या प्रवासात. हा बघा, इथे मस्त ब्रिज आम्हाला लागलाय. जाता जाता आम्ही ऑलमोस्ट पोहोचत आलो आहोत आणि इथे ना हा ब्रिज आहे आणि इथे एकच गाडी एका टायमाला पास होते. चलो आपण जाऊया. मस्त दोन्ही साईडला पाणी आहे, इथे सुद्धा आहे आणि इकडे पण. रस्त्यामध्ये आणि खूप लांब पर्यंत आहे आणि खूप थंड हवा आहे एकदम. तर हृदयचे बाबा गेलेत कीज कलेक्ट करायला. ऍक्च्युली आम्हाला आता 6:30 वाजले आणि सगळं बंद झालंय.
तर ते कीज वगैरे तिथे तिने ठेवलंय, कॉल करून सांगितलेलं आम्ही. जस्ट पोहोचलो आहोत आणि हृदय बघा किती छान झोपलाय. आणि ओके सारे पूर्ण पॅक आहे वाटतं. आणि कॅम्प किचन इथे साईट आहे. आपण इथे 204 आपल्याला ऍक्च्युली मागची साईट मिळाली कारण संपले होते सगळे. 30 नंबर विल गिव्ह. ओके पिन नंबर किती आहे? 316500 हॅश. 31. ओके ओपन झाला. ओके गेट ओपन झालाय. चला मॉडिफाय हे बघा कॅम्पर वन मॉडिफाय केली एकदम घरासारखीच. ते लहान मुलं वगैरे खेळत आहेत. ती क्यूट आणि मस्त कॅम्पर वॅन आहे. आणि हे बघा सगळं पॅक झालंय. तिथे लेक आहे. आय थिंक म्हणजे आहेच. तर चला घ्या टेंट आपला. मिनिमम 3-4 दिवसासाठी बुक करायचं. हा पण तिला रिक्वेस्ट केली आणि कारण ऑनलाईन बुक करायला गेलं की मग ते हे करावं लागतं. 3-4 दिवसासाठीच करावं लागतं. पहिल्या दिवसाच्या टेंट मध्ये तुम्हाला टेंट लावताना बघायला भेटलं नसेल. हा आता आज आम्ही टेंट लावून दाखवतो. कसा आहे थोडाफार दिसला पण जास्त. सोपं आहे म्हणजे लावणं खूप सोपं आहे. 205. Ice in my veins, I've been driving this train. Years in this lane, there's no stopping this flame. Cause I came to the game and I changed it to play how I like, rearranged it to my own domain. Yeah, I got what it takes, made lots of mistakes, taking shots, skipping breaks, feeling lost, feeling great, popping off, singing straight, never stopped, never changed, all the squad. तर हे जे आहे हे पेक्स आहेत. तर टेंटचे जे लेग्स आहेत त्याच्यामध्ये घुसवायचं म्हणजे टेंट असा उडू नये म्हणून. आता तो हवेने उडू पण शकतो. मग खूप सारे दिलेत त्यांनी, ते आपण लावू शकतो. आणि ॲडिशनल हे पण दिलेत, रोप्स पण दिलेत. हे पण वरून खेचून आपण ताणून लावू शकतो पाहिजे तर एक्स्ट्रा सपोर्टसाठी. पण आम्ही हे मागच्या वेळी पण नव्हतं लावलं, आता पण नाही लावत. कारण कोणतरी आतमध्ये असल्यावर किंवा बॅग वगैरे असल्यावर नाही उडत टेंट. म्हणून मग एवढं इनफ. And I've got something to say, yeah. I work hard each and every day. I get lost in the words I say. I don't push pause, no I push play. I won't stop till I make a change. जाय जॉब झाली. हे काय आहे? व्हॉट इज दिस? टेंट हाऊस आहे. You like tent house? On the things I make, I turn flaws into flawless traits. I build tall, never capped in space. I won't stop till I hear him say, oh, oh, la, 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 la. तर आम्ही आता निघालो आहोत किचनकडे. आता थोडी पेट पूजा, रात्रीचं डिनर. अंधार नाही झाला अजून. किती वाजले? अजून 7 वाजले ना, 7:30. 7-7:30 झाले. तर पटकन जाऊया, बघूया. इथे जवळ कुठे माहिती नाही, म्हणजे थोडं लांब आहे वाटतं, म्हणून म्हटलं कारनेच जाऊ. तर बघू. डॉगी लोकांची मस्त हाऊसेस आहेत तिथे. आणि काही काहींनी ना कॅम्पर व्हॅनच अशी हाऊसला अटॅच करून असं हाऊस बनवलेले आहेत. हे बघा आम्हाला कोण भेटलं इथे. रॅबिट्स आहेत 2. आता जवळ गेलं की पळून जातील. हॅलो. तर आम्ही किचन एरिया पर्यंत गेलो, पण तिथे मोठं किचन असं नाहीये. तर एक फ्रीज आहे आणि छोटा मायक्रोवेव्ह आहे. तर जेवढं सामान होतं आमच्याकडे आम्ही फ्रीजमध्ये ठेवलं. आणि मायक्रोवेव्ह मध्ये गरम करण्यासारखं जेवण थोडंफार आहे आमच्याकडे, पण मग अजून थोडं घ्यायचं होतं. आम्ही निघालो परत आणि आता 8 वाजलेत. आम्ही आलो आहोत बुलवत्सला. दिसतंय का? हे बघा बुलवत्स. आणि आमच्या लक्षातच नाही राहिलं की पाणीच विसरलो आम्ही घ्यायला. तर मग पाणी घ्यायला आले हृदयचे बाबा इथे. तर आता ते पटकन घेतो जातो, कारण हृदयाला भूक लागली आहे खूप. आम्ही दमलो आहोत आणि बसून बसूनच खूप दमायला झालंय.
पण आणि हे बघ आमची एनर्जी. ए हिरो बाय. तो मस्तपैकी आत मागे बसतो, झोप बीप काढतो, एकदम खायला वगैरे मागतो त्याच्या टायमाला. सगळं ते चालू आहे. आणि आता कशा बरोबर खेळत असेल तर कार्स ना. बाय. हो बाय. थँक्यू. पाणी आलं. Early the next morning. आता ना अराउंड सकाळचे 6 वाजलेत आणि इकडच्या टॉयलेट आणि बाथ एरिया एकत्र आहे इकडे. तर इथे टॉयलेट्स आहेत आणि इथे सिंक आहे सगळा आणि इथे बाथ एरिया आहे. हा सगळा एकंदरीत त्याचा शॉवर आहे. Boat. काय? It's a big boat. इट्स अ बिग बोट. Yeah. ओ बिग बोट. अशी चला बाबा गेले बघ. केअरफुल केअरफुल पडशील रे तू. लागेला पाहायला बेबी. मस्त लिफ्टच्या साईडला आणि इथे रोईंग करतायत, फिशिंग करतायत त्या बोट मध्ये आहे ते. छान. आणि इथे चला आता खाऊया काहीतरी आणि निघूया. पुढे खूप लांबचा प्रवास आहे. तर इथे ह्यांचा छोटासा गेम झोन आहे. हा एवढं काही मेंटेन नाहीये आणि ते बनवतायत वाटतं ना दुसरं मोठं किचन. हा फक्त इथे स्टोरेजला फ्रीज आहे, मायक्रोवेव्ह आहे, इथे टोस्टर आहे, पाणी गरम करायला केटल आहे. न्यू इयर होता तर सगळं बुक्ड होतं पॅक. ती शेल्स बघा तुटलेले आहेत सगळ्या. काय बघतो ते बघतो. आव बघा लपून छपून प्रयत्न चालू आहे पण जमत काय नाही. काय करायचं बाबा. तो बस एकदम सुंदर जागा आहे. बघ पेलिकन. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. लास्ट डे आहे हा. पार्क मध्ये जायचंय. आम्ही डे 1 पासून आम्ही पार्कचेच प्लॅन करत आहोत. तर आता आम्ही निघालो आहोत घरी आणि आज शेवटचा दिवस आहे आणि लॉंग जर्नी असणार आहे. 10-12 तास लागतील कारण रिडा आहे आणि सावकाश सावकाश जाऊ. तर रिदाचे बाबा गेले आहेत आता चेकआउट करायला. 10चं चेकआउट होतं. मस्त दिवसभर प्रवासामध्ये दमतो तो. रात्री एकदम गाढ झोप लागते आणि मस्त थंडी पडली आज. तर येस बघू प्रवासात मे बी आम्ही आज बीचवर वगैरे थांबू. तर कारण लांब जायचंय तर मग सावकाश सावकाशच जाऊ हा विचार आहे. बाईचं डोकं आहे म्हणतात. आपण बघूया या तेव्हा वाटतं मागचं आहे ना पण ते समोरून दिसत.
कॅमल्स आहे. आणि असं लिहिलंय तिथे की ती बाई वॉर्न करते की रिप करंट्स पासून लांब राहा म्हणून असं, आणि ते सेक्रेड आहे वुमेन्स साठी असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे तिथे. तुम्ही नीट बघणार तर ती बाई रडते असं वाटतं. दाखवतो ना त्यांना मग कळेल. पाणी एकदम ब्लू आहे. काल तर आम्ही एकदम भारी बीच बघितला. याचं पण वॉटर एकदम ब्लू आहे ना. लाईफ गार्ड कुठे हे बाईचं तोंड आहे, हे केस आहेत आणि रडताना वाटत की ते सांगा मला. आणि हा उंचासारखा झालाय कॅमल हॉर्स रॉक सी असं बोलतात या. हॉर्स हेड रॉक विविंग प्लॅटफॉर्म आहे. अराउंड 750 मीटर आहे आणि पाऊल वाटच आहे. तर चला आपण हे पण बघून येऊया. चलो लेट्स गो. कसे वेगवेगळे झाड आहेत बघ ना तिथे. Going other beach, very nice. तिकडे होतो आपण. हा इकडे चाललोय. चालायला लागतं, थोडी मेहनत घ्यायला लागती तेव्हा मी येतं. येस बेबी. अरे बापरे, बाय. अर्धा रस्ता आई, अर्धा रस्ता बाबा. अर्धा रस्ता आई, अख्खा रस्ता बाबा. गजब बेइज्जती. काही पण असं कसं होऊ शकतं. अर्धा रस्ता आई आणि अख्खा रस्ता. पूर्ण पाऊल वाटच आहे. लोक सायकलिंग पण करतात इथे. चलो लेट्स गो. वेळ नाही आहे तेवढा आता, काही जड नाही जाणार रिटर्न जायला. आणि ना असे हे पण केलेत त्यांनी, उभं राहून व्ह्यूज बघायला जागा पण केल्यात एवढ्या डोंगरामध्ये सुद्धा. हे बघा. आणि मला तर मॅन वर्सेस वाईल्डचीच फिलिंग येते. अच्छा. कारण खूप एकदम आतमध्ये डोंगरात आलं आणि प्रॉपर पाऊल वाट आहे. बाजूनी कधी काय निघेल ना काही सांगू शकत नाही. आता तरी सकाळची वेळ आहे, पण संध्याकाळी जर असेल तर थोडं रिस्कीचं. पण लोक येत आहेत. सी किती ब्युटी आहे. बाय बाय बाय. हे बघा छोटे छोटे शॉप्स आहेत, किती गोड आहेत आणि एकदम क्यूट टाउन आहे. सगळं असं छोटे छोटंच एकदम. हे बघा. आणि बऱ्याच जणांकडे इथे ना स्वतःच्या बोट्स आहेत. इवन आम्ही आता थांबलेलो ना तिथे पण सगळे कॅम्पर व्हॅन वाल्यांकडे स्वतःच्या बोट्स होत्या आणि बरंच सामान. आणि आय थिंक ते खूप दिवसांसाठी तिथे असे थांबले असावेत. हॉलिडे होम सारखंच काइंड ऑफ. आपल्याला लोणावळा असतो ना, एकदम साफ आणि हा एकदम क्लीन आहे. पण मस्त आहे. जस्ट 5 मिनिटच झाले असतील आणि बघा झोप लागली लगेच. आता काय करू, जाऊ की नको जाऊ विचार करतोय. काय करायचं. चालेल थोडस बघूया फक्त उतरून आणि निघू लगेच. जस्ट ब्रेक घेतलाय आणि डिनरसाठी थांबलो आहोत. डिनरच आहे आता. 7:30 वाजलेत संध्याकाळचे. आणि देसी ग्रिल म्हणून आहे. चलो हे बघा
दिदू चिकन रोटी. काय खाणार? चिकन रोटी. चिकन रोटी? या. अरे बापरे, मस्ती नुसती. आल्या आल्या आम्हाला भेटला आहे पापडम. पापड, त्याला पापडम बोलतात. आता खाणार आहे बघ. मम्मी आहे. यमी आहे. ओ. It's Mando. What is it? It's Mando. Mando. Yeah. Mando lassi. How's it? Yummy. Yummy. सगळं यमीच असतं आमचं. Are you hungry? Yes. हॅलो. तर आम्ही आताच जेवलो आणि आता वाजलेत रात्रीचे 8 आणि मस्त होतं जेवण. आता तुम्हाला जसं मी दाखवलं काय चिकन टिक्का मसाला, नान, रोटी वगैरे तसं सगळं खाल्लं, मँगो लस्सी वगैरे. आणि आता निघत आहोत आणि अराउंड अजून 400 किलोमीटर बाकी आहे. आम्हाला 12च वाजतील घरी पोहोचायला आज. आता आम्ही कुठेच थांबणार नाही आहोत, नॉन स्टॉप चाललो आहोत. तर आता आम्ही डिरेक्ट, हो बाळा थांब, तर आता आम्ही डिरेक्ट घरीच जाऊ. तर मी काही शूट नाही करणार मध्ये, कारण आता हृदयाला पण झोपेल. तर येस, आय होप तुम्हाला हे सगळे सिडनीचे ट्रिपचे ब्लॉग्स आवडले असतील आणि तुम्ही एन्जॉय केले असतील. कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला कसे वाटले हे सगळे ब्लॉग्स. आणि येस, भेटते मग एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी तुमची काळजी घ्या. धन्यवाद. बाय.